सुप्रीम बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की ही याचिका फेटाळलेली आहे। वस्तुस्थिती ही आहे की तुम्ही ऑर्डर बघाल तर त्याच्यामध्ये योग्य ते डायरेक्शनच दिलेले आहेत, ते डिस्पोज केलेले आहे, डिस्पोज ऑफ केलेली आहे आणि त्याच्यामध्ये सक्षम प्राधिकारी कॉम्पिटंट ऑथॉरिटीकडे तुम्ही या बाबतीत पाठपुरावा करावा असे स्पष्ट निर्देश त्याच्यामध्ये ऑर्डरमध्ये आहेत। परंतु बरेचसे राजकीय मंडळी आहेत, काही संघटना आहेत जे फक्त आंदोलनाच्या माध्यमातून लोकांची दिशाभूल करतायत आणि हा लढ्याचा वापर करून बरेच लोकांनी नॅशनल एअरपोर्ट मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये कॉन्ट्रॅक्ट घेतलेले आहेत, काही समाजकारणातून राजकारणामध्ये प्रवेश केलेला आहे। ह्या लोकांना फक्त हे कुठंतरी ह्या याचिकेचा जो निर्णय झालेला आहे त्यांच्यासाठी हा आंदोलनाचा मार्ग एक प्रकारे बंद झालेला आहे, त्याच्यामुळे त्यांना ते दुःख झालेलं आहे। परंतु ते दुःख व्यक्त करताना त्यांनी याचिकाकर्ता म्हणून मी विकास पाटील आहे आणि याचिकाकर्ता म्हणून मला पूर्ण दोषी ठरवलं जात आहे। तर मी आवाहन करतो नागरिकांना, प्रकल्पग्रस्तांनी मला जे काय आरोप लावणारे जे व्यक्ती आहेत तथाकथित, त्यांनी ती ऑर्डर व्यवस्थित त्याच्या पडताळणी करावी, अवलोकन करावं। एवढंच मी म्हणू शकतो की दिबा पाटलांचा जो काय लढा होता तो अपूर्ण ठेवण्यामागे ना प्रकल्पग्रस्तांचे लीडरच त्याला कारणीभूत आहेत आणि आम्ही फक्त शासनातर्फे जी काही दिरंगाई होत आहे त्याच्यामध्ये जी की प्रकल्पग्रस्तांमध्ये अशांतता निर्माण झालेली आहे आणि ह्याचा निर्णय लवकरात लवकर लागावा याच्यासाठीच ही याचिका दाखल केलेली होती। तरी जे कोणी लीडर आहेत त्यांनी याच्या पुढचा पाठपुरावा केला तर मला असं खात्री आहे की मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव निश्चितच लागेल 100%। बरेच लोकांचा एक वैयक्तिक स्वार्थ आहे की त्यांना ह्या प्रकल्पग्रस्तांच्या माध्यमातून त्यांच्या भावनांचा आधार घेऊन मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये काही कॉन्ट्रॅक्ट वगैरे बऱ्याच लोकांनी घेतलेले त्यांची पडताळणी तुम्ही करू शकता। आणि परंतु दुर्दैवाची ही गोष्ट आहे की त्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्याचं जी प्रमाण आहे ते एवढं नगण्य आहे की आज जर प्रकल्पग्रस्तांना फक्त खेळवत राहिलेले आहेत ह्या नावाच्या पाठीमागं, त्यांची गरज काय प्रकल्पग्रस्तांची, त्यांना नोकऱ्या पाहिजे, रोजगार पाहिजे, परंतु ते दिलं जात नाही, त्याच्यामुळे त्यांना ते दुःख होणारच आहे। पण आता हे तर निश्चित झालेलं आहे की आता कॉम्पिटंट ऑथॉरिटी जे आहे ते नागरी विमान वाहतूक विभागाचं आहे, त्यांचे जे मिनिस्टर आहेत आणि युनियन ऑफ इंडिया यांच्याचकडे जर योग्य पाठपुरावा जर झाला तर ह्या सुप्रीम कोर्टाचा डायरेक्शन यांचा दबाव त्यांच्यावर आता निश्चितच झालेला आहे। आणि मी विनंती करतो की प्रकल्पग्रस्तांनी पण मोठ्या संख्येनं नेतृत्वावर विसंबून न राहता स्वतः देखील पत्रव्यवहार जर केला लाखोंच्या संख्येनं तर मला असं वाटतं की निश्चितच दिबा पाटलांचं नाव मिळाल्याशिवाय राहणार नाही।